नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भानुदास आपलं कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत करतो। तर आज आपण नेहमीप्रमाणे वर्तमानपत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा अभ्यास करणार आहोत। आज इंडियन एक्सप्रेसमधील पण 2 न्यूज घेतलेल्या आहेत, ठीक आहे। आणि द हिंदू आणि लोकसत्ता या तर आपल्या नेहमीच्या आहेतच। चला मग सुरुवात करूयात। तर हिंदूमधील एक न्यूज महत्त्वाची वाटली म्हणण्यापेक्षा थोडासा वेगळा GS2च्या दृष्टीनं GS2च्या दृष्टीने एक महत्त्वाची न्यूज आहे। तर आपण बघतोच आहे की मागचे 4-5 दिवस झालं जसं उत्तराखंड असेंब्लीनं जसं युनिफॉर्म सिव्हिल कोड, ठीक आहे, समान नागरी कायदा संदर्भातील विधेयक पास केलेलं आहे, ठीक आहे। आणि त्या विधेयकासंदर्भात चर्चा चालू आहे। त्याच्यावर GS2ला आपल्याला प्रश्न अपेक्षित आहे, UPSC मुख्य परीक्षेला, MPSC डिस्क्रिप्टिव्ह मुख्य परीक्षेला आणि राज्यसेवेला पण GS2लाच ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये पण UCC आहेच, ठीक आहे। भारतीय राज्यघटनेचे कलम 44 मध्ये आहे, ठीक आहे। आणि उत्तराखंडने याच्यासाठी कमिटी नेमली होती, रंजना प्रकाश देसाई समिती, 5 सदस्यीय समिती होती, ठीक आहे। रंजना प्रकाश देसाई सध्या कोण आहेत त्या तर प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्ष आहेत, ठीक आहे। यांच्या अंतर्गतच डिलिमिटेशन कमिशन, परिसीमन आयोग हा पण यांच्या अंतर्गतच नेमला होता, ठीक आहे। अजून एक महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये म्हणजे हे जे आयोगाने रिपोर्ट दिला, रंजना प्रकाश देसाई आयोगाचा हा जो रिपोर्ट होता तो एकदम शुद्ध हिंदीमध्ये होता। म्हणजे मी जेव्हा त्याच्याबद्दल वाचत होतो त्या रिपोर्टबद्दल, त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलंय की भारताच्या पॉलिटिकल हिस्ट्रीमधला हा असा रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये एकही उर्दू शब्द आणि इतर भाषीय शब्द कोणताही वापरला नाही, शुद्ध हिंदीमध्ये असलेला हा रिपोर्ट आहे असं त्यांनी वैशिष्ट्य सांगितलं, ठीक आहे। तर आपल्याला इथं महत्त्वाचं काय आहे बाबा की काँग्रेसचे जे नेते आहेत आणि ज्येष्ठ वकील आहेत अभिषेक मनु सिंघवी यांनी 2-3 मुद्दे पॉइंट आउट केलेत की उत्तराखंड समान नागरी कायद्याच्या संदर्भात। एक तर त्यांचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये हे टिकणार नाही। याचं कारण काय, याच्यामधील जे कलम 381 आहे, आपण कलम 381 उत्तराखंड युनिफॉर्म सिव्हिल कोडचं डिस्कस केलेलं त्या दिवशी, कशाविषयी तर ते आहे ज्यावेळेस कोणतंही कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये येईल त्यावेळेस त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये 1 महिन्याच्या आत तिथल्या लोकल डिस्ट्रिक्ट अथॉरिटीला काय सांगायचंय आणि ब्रेकअप झाल्यानंतर पण काय करायचंय तर ब्रेकअप झालं म्हणून त्यांना जाऊन सांगायचं रिलेशन टर्मिनेट झालं तर यांचं काय म्हणणं आहे की बाबा सुप्रीम कोर्टाने जे 2-3 जजमेंट दिलेले आहेत आजपर्यंत, जसं की सुप्रियो जजमेंट आहे ज्याला सेम सेक्स मॅरेज केस असं पण म्हणतात, ठीक आहे। सुप्रियो जजमेंट जे आहे सुप्रीम कोर्टचं त्याला सेम सेक्स मॅरेज केस म्हणतात। त्याच्यानंतर दुसरं खुशबू केस पण आहे, एक खुशबू केस, आणि त्याच्यानंतर आहे नवतेज केस। तर ह्या 2-3 केसचा संदर्भ दिलाय जजमेंटचा आणि त्यात अभिषेक मनु सिंघवी यांनी असं सांगितलंय की ह्या 2-3 केसच्या जजमेंटवरनं सुप्रीम कोर्ट ह्या युनिफॉर्म सिव्हिल कोडला किंवा त्या कोडमधील ज्या स्पेसिफिक लिव्ह इन रिलेशनशिप संदर्भातल्या बाबी आहेत त्या बाबींना या नावाखाली खारिज करू शकतं, रद्द करू शकतं, नल किंवा वाईड करू शकतं की ते कलम 21 मधील राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी याचा उल्लंघन करतात। याचं कारण काय तर लिव्ह इन रिलेशनशिप ही आहे ती पर्सनल रिलेशन आहे, खाजगी बाब आहे आणि इथं सरकारचा हस्तक्षेप करायचा काय त्याच्यामध्ये हे नाही, सरकारचा हस्तक्षेप नसला पाहिजे त्याच्यामध्ये। कारण त्याच्यामधनं काय होईल फक्त त्यांनी इथं सांगितले ते म्हणजे प्रायव्हसी अँड लिबर्टी धोक्यामध्ये येईलच, त्याचबरोबर ते जे कपल्स आहेत त्यांचा छळ त्याच्यामधनं जास्त वाढणार आहे, ठीक आहे। ते रेग्युलराइज करण्यापेक्षा त्यांच्या खाजगीपणाचा अधिकार वर हल्ले होतील, उल्लंघन होईल त्याचं, त्याचबरोबर काय छळ जास्त होण्याची शक्यता आहे, हे एक कारण दिलंय त्यांनी। आणि दुसरं कारण दिलंय की हा जो सब्जेक्ट आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड, ठीक आहे, याच्यामध्ये येतात काय गोष्टी, विवाह, घटस्फोट, पोटगी, दत्तक आणि वारसा, हे जे 5-6 मुद्दे आहेत त्याच्यावरचे कायदे ह्याच्यामध्ये येतात। आणि आपण त्या दिवशी डिस्कस केलं की हे जे 5-6 विषय आहेत हे 5-6 विषय समवर्ती सूचीमधील आहेत, ठीक आहे, समवर्ती सूचीमधील आहेत। म्हणजे काय, याच्यावर विधानमंडळ पण कायदा करू शकतं आणि संसद पण कायदा करू शकते। पण भारतामध्ये 1954 पासून आपण बघितलं 54-55ला काय हिंदू मॅरेज ऍक्ट आहे, ठीक आहे। सो 1954-55ला ऑलरेडी कुणी कायदे केलेले आहेत ह्याच्या संदर्भात,
केंद्र शासनाने कायदे केलेले आहेत. सो केंद्र शासनाने कायदे केलेले असताना जर समवर्ती विषयावर केंद्र सरकारने कायदे केलेले असतील तर त्या विषयावर राज्य सरकार केंद्राच्या विरोधी किंवा अपोजिट जाऊन कायदा करू शकत नाही. ठीक आहे, हे आपल्याला समवर्ती सूचीच्या विषयाविषयी माहिती आहे. तर अभिषेक मनु सिंघवीने तेच पॉइंट आउट केले की याचा होणार आहे काय मग की हे समवर्ती सूचीमधील विषय आहे, ऑलरेडी केंद्राने कायदा केलेला आहे. त्यामुळे काय होणार तर या बिलाला विधेयकाला एक तर राज्य सरकार असं विधेयक किंवा असं विधानमंडळामध्ये आणू शकत नाही, आणू शकतं ठीक आहे, पण ते केंद्राच्या विरोधी नसलं पाहिजे. पण इथं युनिफॉर्म सिव्हिल कोड मधील तरतुदी केंद्र सरकारच्या कायद्याच्या विरोधीत जातात, कारण केंद्र सरकारचे कायदे हे पर्सनल लॉला सेपरेट दर्जा देतात. तर उत्तराखंडचा जे युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे ते सर्व समान नागरी कायदा आहे, तो सगळ्यांना समान आणण्यासाठी. ठीक आहे, मात्र ह्याच्यामध्ये काय होणार आहे तर केंद्राच्या कायद्याचं उल्लंघन होणार आहे, संसदेने केलेल्या कायद्याचं उल्लंघन होणार आहे. त्यामुळं याच्यासाठी कशाची मान्यता लागेल आता तर हे विधेयक राज्यपालांच्या सहीनं पास नाही झालं पाहिजे. तर हे विधेयक राज्यपालांनी कोणाच्या सहीसाठी राखून ठेवलं पाहिजे, राष्ट्रपतीच्या सहीसाठी राखून ठेवलं पाहिजे. आणि ज्यावेळेस राष्ट्रपती त्याला मान्यता देतील त्यावेळेसच ते विधेयक काय केंद्राचा कायदा जरी अस्तित्वात असला तरी ते त्या राज्यापुरतं कायदा म्हणून अस्तित्वात येऊ शकतं. पण ह्याच्यासाठी राज्यपालाला नाही तर ते विधेयक कोणाला साईन करावं लागेल, राष्ट्रपतीला साईन करावं लागेल. हे महत्वाचा मुद्दा अभिषेक मनु सिंघवी यांनी त्याच्यामध्ये मांडलेला आहे. तर हे आपण पॉलिटीमध्ये वाचलेलंच असतं की बरोबर आहे, ज्यावेळेस समवर्ती सूचीवर ऑलरेडी केंद्र सरकारने केलेला कायदा असतो त्यावेळेस राज्य सरकार त्या विषयावर कायदा करू शकतं. पण केंद्रातील कायद्याच्या विरोधात किंवा त्याच्यापेक्षा वेगळ्या तरतुदी असू शकत नाहीत, तर त्याला पूरक असल्या पाहिजेत. तर इथं समान नागरी कायदा जो की उत्तराखंड विधिमंडळाने केलेला आहे तो हा केंद्राच्या कायद्याच्या पूरक नसून तो त्याच्यापेक्षा काय वेगळा आहे. त्यामुळे त्याला कोणाची साईन लागेल, त्याच्यावर राष्ट्रपतीची साईन लागेल. मग आता हे क्लिअर नाही की राज्यपालांनी स्वतः सही करतायत त्याच्यावर की राष्ट्रपतीसाठी राखून ठेवतायत. मात्र त्यांना हे विधेयक राष्ट्रपतीसाठीच राखून ठेवावं लागेल. काय त्याचं कारण आहे हे आत्ताच आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, तर ही एक महत्वाची न्यूज होती, ते डिस्कस करायची होती. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये त्यांनी अजून एक मुद्दा मांडलाय की भारताच्या डीपीएसपी मध्ये, भारतीय राज्यघटनेच्या डीपीएसपी मध्ये कलम 44 दिलेलं आहे, मान्य आहे. पण हे कलम 44 असं घाईघाईनं लावण्याचं किंवा एकदाच लावण्याचा असं कलम नाहीये. तर त्याचा अर्थ असा घ्यायचा आहे की जसं कलम 47 मध्ये सांगितलंय की बाबा लिकरवर बॅन असलं पाहिजे आणि पोषणाकडे लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे, जसं 39A मध्ये सांगितलंय की सर्वांना उपजीविकेची संधी मिळाली पाहिजे. तर हे जसं केलं पाहिजे म्हणजे त्या दिशेनं प्रवास गेला पाहिजे, तसं कलम 44 पण सांगतंय की त्या दिशेने इव्हॉल्व्ह होत प्रवास गेला पाहिजे, ना की एका दिवशीच झाला पाहिजे, असं पण त्यांचं म्हणणं आहे. पण त्यापेक्षा ह्या दोन गोष्टी मला वाटतं जास्त तुमच्याशी डिस्कस करणं गरजेचं होतं. एक म्हणजे सुप्रीम कोर्ट त्याच्यावर का ऑब्जेक्शन घेऊ शकतं. सुप्रीम कोर्टचे ऑलरेडी 3 जजमेंट आहेत. सुप्रियो केस आहे जे सेम सेक्स मॅरेज केस म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर खुशबू केसमध्ये आणि नवतेज केसमध्ये, तिन्ही केसमध्ये सुप्रीम कोर्टनं सांगितलेलं आहे की खाजगी संबंधामध्ये राज्यांनी डोकावून बघण्याची काही गरज नाही. असे केलेले कायदे हे काय राज्यघटनेच्या विरोधी आहेत. आणि यामधील जे कलम 381 आहे यूसीसी मधील उत्तराखंडच्या, ते लिव्ह इन रिलेशनशिप संदर्भात आहे आणि तिथं कंपल्सरी रजिस्ट्रेशन करायला सांगितले. ठीक आहे, कारण काय दिले त्यांनी तर त्यांनी कारण दिलंय की महिलांविरुद्ध जे हिंसाचाराचे गुन्हे होतात ते गुन्हे रोखण्यासाठी. आता ह्याच्यासाठी त्यांनी कुठला डेटा वापरला आणि कशाचा आधार घेतलाय की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये रजिस्ट्रेशन केलं. इथं लग्नामध्ये पण महिलांच्या विरोधात हिंसाचार गुन्हे होतात लग्न होऊन, तर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये कसे ते रोखले जातील हा एक पुढचा मुद्दा आहेच. ठीक आहे, त्यामुळे हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. एक तर सुप्रीम कोर्टचा मुद्दा आणि दुसरा काय समवर्ती सूचीतील विषय असल्यामुळे आणि केंद्राचा ऑलरेडी कायदा अस्तित्वात असल्यामुळे त्याच्यावर यूसीसीवर उत्तराखंडच्या राष्ट्रपतीची सही लागेल. ठीक आहे, सो हे एक दुर्लक्षित मुद्दा होता आणि चर्चेला आलेला नव्हता, त्यामुळे आपण तो घेतला. याच्यानंतर इंडियन एक्सप्रेसमध्ये राजकीय बातम्या जरा जास्तच असतात. हा, हे बघा, हेच आता जे आपण यूसीसीचं डिस्कस केलं अभिषेक मनु सिंघवीचं. ठीक आहे, ते त्यांनी तेच म्हटलंय. बघा आता आपण परत एकदा बघूयात. ठीक आहे, प्रश्न काय त्यांना विचारलाय, उत्तराखंड रूल बाय बीजेपी हॅज जस्ट बिकम फर्स्ट स्टेट टू पास अ यूसीसी बिल, हाऊ डू यू व्ह्यू.
त्यांनी काय सांगितलेलं आहे की जेव्हा समान नागरी कायदा आणावा लागेल त्यावेळेस ते एक राष्ट्रीय संमती असली पाहिजे, राष्ट्रीय कन्सेन्सस बिल्ड केला पाहिजे आणि त्यानुसार आणला पाहिजे, ना की एका राज्यानेच आणला पाहिजे. तर त्याला नॅशनल लेवलचं कन्सेन्स बिल्ड करून राष्ट्रीय सरकारने म्हणजे केंद्र सरकारने आणला पाहिजे. हा एक मुद्दा आहे, तो एक ऍड करा. आर देअर एनी ऑब्जेक्शनेबल, ऑब्जेक्शनेबल प्रोव्हिजन कोणत्या आहेत का असं त्यांनी विचारलंय. आताच आपण डिस्कस केली, कलम 21चं उल्लंघन करणारी प्रोव्हिजन जी आहे त्यांच्या UCC मधील उत्तराखंडच्या कलम 381 जे की लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल कंपल्शन सांगतं ते. आता त्यांनी हा एक मुद्दा सांगितलाय की भारताच्या लॉ कमिशननीच विधी आयोगानेच असं सांगितलं होतं की नायदर नेसेसरी नॉर डिझायरेबल, की समान नागरी कायदा 21व्या विधी आयोगाने सांगितला होता, आठवलं मला. 21व्या विधी आयोगाने असं सांगितलं होतं की नॉट नेसेसरी नॉट डिझायरेबल म्हणजे काय की गरजेचा पण नाहीये आणि गरज असावी अशी इच्छा बाळगण्यासारखा पण नाहीये, तशा आकांक्षा करण्यासारखा पण नाहीये. ठीक आहे. इट इज सेड दॅट मेनी ऑफ द BJP गव्हर्नमेंट विल एनॅक्ट सिमिलर युनिफॉर्म कोड. ठीक आहे. तर आता असं पण म्हटलं जातं की अनेक राज्य काय उत्तराखंडच्या पावलावर पाऊल ठेवून युनिफॉर्म सिव्हिल कोड घेऊन येतील. पॉझिटिव्ह काय हे विचारलं, हे पण आपल्याकडनं असे मुद्दे दुर्लक्षित होतात कधी कधी. तर उत्तराखंडच्या समान नागरी कायद्यामधलं पॉझिटिव्ह काय आहे, तर हे यांनी सांगितलं की ऑल चिल्ड्रन वेदर द प्रोडक्ट ऑफ लिव्ह इन रिलेशनशिप ऑर मॅरेज आर ट्रीटेड लेजिटिमेट अँड मोस्ट इम्पॉर्टंटली आर गिवन ऑल द राईट्स विच आर अवेलेबल. लिव्ह इन रिलेशनशिप मधील जे मुलं जन्माला आलेले आहेत त्या मुलांना काय वारसा हक्क प्राप्त होणार आहे, ही त्याच्यातली पॉझिटिव्ह गोष्ट सांगितलेली, जे की कायद्यामध्ये आजपर्यंत काय मान्य केलेली नव्हती. पण समान नागरी कायदा उत्तराखंडचा जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिप मधनं जन्मलेल्या मुलांना सुद्धा वारसा हक्क प्राप्त, म्हणजेच ते काय लेजिटिमेट चाइल्ड असं त्याला मान्यता दिलेली आहे. ठीक आहे. त्यांनी पण हाच मुद्दा मांडलाय बघा. आपण 2-3 दिवसापूर्वी डिस्कस केला होता की युनिफॉर्मिटी पेक्षा एकजिन्सीपणापेक्षा एकता महत्वाची आहे आणि त्याला महत्व दिलं पाहिजे असं त्यांनी सांगितलंय. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, ज्ञानव्यापी मस्जिदचा विषय आपण पूर्ण डिस्कस केलेला नाही, पण तात्पुरता इथे फक्त एक कायदा आलाय जो की कायदा राज्यसेवेला पण विचारला जाऊ शकता. बेअरली जर रॅन्डम क्वेश्चन टाकायचा असेल तर कधी कधी विचारतात, कारण हे राम मंदिरापासून खूप जास्त चर्चेत आहे आणि आता ज्ञानव्यापी आली तसं परत चर्चेत आहे. प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट 1991 हा जो कायदा आहे तो धर्मस्थळ जे आहेत पूजास्थळ त्याचं रेग्युलेशन करण्याविषयीचा हा कायदा 1991चा. काय नाव आहे त्याचं? प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट 1991. ठीक आहे. तर UCC वर बऱ्यापैकी हँडल आला असेल आता तुमचं. पाकिस्तान शेजारी आपला. ठीक आहे. आता पाकिस्तानचे इलेक्शन झालेले आहेत. नॅशनल असेंब्ली टोटल सीट 265. हे टोटल सीट 265 जे आहेत ते इलेक्टेड आहेत बघा. ठीक आहे. पाकिस्तानची जी नॅशनल असेंब्ली आहे तिच्यामध्ये आय थिंक 265 प्लस 60 प्लस 70. ठीक आहे. 335 आहेत टोटल. किती सीट आहेत टोटल? 335 सीट आहेत टोटल. ठीक आहे. जर मी चुकत नसेल तर, कारण मला 335 हा आकडा आठवतो, याचा अर्थ बहुतेक 335 आहेत. त्याच्यापैकी 265 काय केले जातात, इलेक्शन लढवलं जातं आणि 60 महिलांसाठी राखीव आहेत जागा. 60 जागा महिलांसाठी राखीव आहेत आणि 10 कोणासाठी तरी आय थिंक मायनॉरिटी वगैरे त्यांच्यासाठी राखीव असतील. असं मिळून पाकिस्तानची असेंब्ली जी आहे नॅशनल असेंब्ली ती पूर्ण 335 जागांची, पण इलेक्शन सीट किती 265 जागांवरच इलेक्शन सीट होतं. ठीक आहे. आता बघा, पाक आर्मी चीफ बॅक्स नवाज कॉल टू फॉर्म युनिटी गव्हर्नमेंट ॲज PTI थ्रेटन्स स्टीर. ठीक आहे. तर पाकिस्तानचे जे चीफ ऑफ आर्मी आहेत त्यांनी काय, नवाज शरीफने काय सांगितलंय की आम्हीच सर्वात जास्त जागा मिळवल्यात आणि आम्ही असं गव्हर्नमेंट स्थापन करणार आहे. तर पाकिस्तानच्या चीफने असं सांगितलं की कोअलिशन गव्हर्नमेंट असलं पाहिजे. आता पाकिस्तानच्या आर्मी चीफनं सांगितलं म्हणल्यानंतर काय, तो आदेशच आहे एक प्रकारचा. ठीक आहे. तर कोअलिशन गव्हर्नमेंट फॉर्म केलं पाहिजे, कारण कुठल्याच पक्षाला क्लिअर कट मेजॉरिटी नाही भेटणार असं वाटतं. याचं कारण काय, 255 जागाचे रिझल्ट जाहीर झालेत, त्यापैकी 100 जागावर काय पाकिस्तानच्या इम्रान खानची जी पार्टी आहे तहरीक-ए-इन्साफ, ठीक आहे, त्या पार्टीनं जागा जिंकल्यात. 73 जागावर पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज शरीफ गट, ठीक आहे, यांनी जिंकल्यात. त्यानंतर पाकिस्तान पीपल्स पार्टी 54 जागा, ठीक आहे, बिलावल भुट्टोची जी पार्टी आहे त्यांनी 54 जागा जिंकल्यात. आणि मग बाकीचे छोटे छोटे 17-11. याचा अर्थ काय आहे, तर बहुमताजवळ जाणारे कोणाकडेच काय हे नाहीये, स्पष्ट क्लिअर मेजॉरिटी कोणाकडेच नाहीये. त्यामुळे पाकिस्तानच्या आर्मीनं सांगितलंय की बाबा कोअलिशन गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश करा, असं त्यांचं
म्हणणं आहे. पण याला विरोध केलेला इम्रान खानच्या पार्टीनं, कारण इम्रान खानच्या पार्टीनं असं सांगितलं की आम्ही स्वतः 100 जागा जिंकलेल्या आहेत, याचा अर्थ आम्ही काय गव्हर्नमेंट स्थापन करणार आहोत. ठीक आहे. आता हे पुढं काय होतंय आपल्याला माहित नाही, कारण पाकिस्तान आहे ते एक तर त्यांनी इंटरनेट बंद करून टाकलं होतं, डायरेक्ट रिझल्ट डिक्लेअर केलेत त्यांनी, बाकी कोणाला काहीच कळू दिलेलं नाही. उद्याच्या परवाच्या न्यूजमध्ये आणखी आपल्याला कळेल. ठीक आहे. तर हे झालं एक्सप्रेसचं. आता आपण आपल्या द हिंदूकडे जाऊयात. तर आजचा द हिंदू, राजस्थान एम्स टू मीट जलजीवन मिशन टार्गेट 2024. ठीक आहे. जलजीवन मिशन आपल्याला माहिती आहे बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षेला पण आता प्रश्न आला होता की जलजीवन मिशन विषयी 3-4 विधानं दिले होते. 15 ऑगस्ट 2019ला पंतप्रधानांनी घोषणा केली लाल किल्ल्यावरनं की जलजीवन मिशन नावाची योजना आम्ही काहीतरी सुरू करणार आहोत, ज्याच्यामध्ये काय हर घर नल से जल, हर घर नल से जल हा त्याचा उद्देश आहे. ठीक आहे. हर घर नल से जल हा त्याचा उद्देश आहे. आणि हे लक्षात ठेवा, ह्याचं टार्गेट कारण काय 2022 असं टार्गेट आपल्याला वाटू शकतं. टार्गेट वर्ष पाठ ठेवा. याचं कारण 2024 टार्गेट वर्ष आहे. 2019ला घोषणा झाली आणि टार्गेट वर्ष काय 2024 आहे. आणि किती लिटर पाणी द्यायचं पर पर्सन पर डे. ठीक आहे. पर पर्सन 55 लिटर पाणी द्यायचं आहे. ठीक आहे. त्याला 55 लिटर पाणी मिळालं पाहिजे पर पर्सन पर डे. आता याच्यामध्ये काय आहे का आणखी काय उद्देश आहे, आता सेफ ड्रिंकिंग वॉटर, नळाद्वारे सेफ ड्रिंकिंग वॉटर मिळालं पाहिजे हा उद्देश आहे. ठीक आहे. ठीक आहे. राजस्थानची बातमी पण जनरल आपण सगळंच बघितलं याच्यामध्ये. आता आर्टिस्ट ए रामचंद्रन पासेस अवे ॲट 88. ठीक आहे. ते फेमस आर्टिस्ट होते ए रामचंद्रन, यांचा प्रिलिम्सला क्वेश्चन असू शकतो, राज्यसेवा पूर्व परीक्षेला किंवा मग कंबाईनच्या पूर्व परीक्षेला असे प्रश्न विचारतात. ठीक आहे. तर याचं लक्षात ठेवा, ए रामचंद्रन नाव काय आहे यांचं, ए रामचंद्रन. कुठल्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला आहे, वयाच्या 88व्या वर्षी मृत्यू झालेला आहे. ठीक आहे. ते कोण होते तर ते पेंटर होते, शिल्पकार होते आणि त्याचबरोबर कला इतिहासकार पण होते. ठीक आहे. 2-3 कामं 2-3 प्रोफेशन त्यांनी केलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. एक तर पेंटर पण आहेत चांगले, पेंटर म्हणूनच त्यांची जास्त ओळख होती. त्याच्यानंतर शिल्पकार पण आहेत आणि त्याच्यानंतर काय कला इतिहासकार म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांना कुठला पुरस्कार मिळालेला आहे, पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ठीक आहे. याच्याविषयी पण प्रश्न विचारू शकतात. जास्त प्रश्न याच्यावर यायची शक्यता म्हणजे एक स्टेटमेंट ए रामचंद्रन 88व्या वर्षी मृत्यू झाला त्यांचा, कोण होते ते असं पण विचारलं तर लक्षात ठेवा. पेंटर आहेत, शिल्पकार आहेत, हिस्टोरियन आहेत. कोणता पुरस्कार मिळालेला आहे त्यांना, पद्मभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. आता इंडिया मालदीव विल सॉर्ट इश्यू बायलॅटरली. ठीक आहे. इंडिया आणि मालदीवचे संबंध सध्या आपल्याला माहिती आहे की ताणलेले संबंध आहेत सध्या. ठीक आहे. तर श्रीलंकेचे पंतप्रधान आहेत, त्यांनी ही घोषणा केलेली, घोषणा म्हणण्यापेक्षा त्यांचे विचार व्यक्त केलेत बाबा की इंडिया आणि मालदीव या दोघांचे जे प्रश्न आहेत ते काय दोघ जण सॉल्व्ह करतील. ठीक आहे. ही एक कॉन्फरन्स झाली ते लक्षात ठेवा, इंडियन ओशियन कॉन्फरन्स, इंडियन ओशियन कॉन्फरन्स. ठीक आहे. कुठं झालेली ही, पर्थला झालेली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पर्थ नावाचं शहर आहे त्या ठिकाणी झालेली आहे. ठीक आहे. इंडियन ओशियन कॉन्फरन्स. इथं श्रीलंकाच डिसिजन टू जॉईन 15 नेशन एशियन लेड. हे पण एक लक्षात ठेवा की श्रीलंका कशामध्ये सहभागी होणार आहे आता, कारण भारताने RCEP रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप हा जो एशियान प्लस इतर जे 5 देश आहेत त्यांचा जो करार आहे त्याच्यातनं भारताने माघार घेतली होती. 6 देश होते पण भारताने माघार घेतल्यामुळे 5 देश झाले. त्याच्यामध्ये कोणता नवीन मेंबर ऍड व्हायची शक्यता आहे किंवा होणार आहे तो म्हणजे श्रीलंका ऍड होणार आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी एक महत्वाचं आहे. आणि दुसरं मग त्यांनी सांगितलं की मालदीव आणि भारत हे दोघं मिळून काय करतील, त्यांचे इश्यू सॉल्व्ह करतील, कुठल्याही मीडिएटरची आवश्यकता नाही. ठीक आहे. आता सुधारणा, सुशासन आणि परिवर्तन हे फक्त आपलं
सरकारचं यश म्हणून लक्षात ठेवा किंवा मुद्दे आपल्या उत्तरामध्ये डिस्क्रिप्टिव्हच्या उत्तरामध्ये वापरायला मुद्दे रिफॉर्म, याला काय शब्द वापरले, गव्हर्नन्स अँड परिवर्तन, ट्रान्सफॉर्म, ठीक आहे, असे शब्द वापरलेत. तर सुधारणा, सुशासन, परिवर्तन, ठीक आहे. मुख्य परीक्षेला आपल्या उत्तरामध्ये असे शब्द आल्यानंतर थोडं भारदस्त वाटतं, ठीक आहे. दहशतवाद विरोधी कठोर कायदा करण्यात आला. त्याच्यानंतर महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. तिहेरी तलाकवर बंदी घालून नारी शक्तीचा सन्मान केला. ब्रिटिशकालीन दंडसंहिता रद्द करून नव्या पिढीसाठी न्यायसंहिता आणली गेली. ब्रिटिशकालीन कालबाह्य कायदे रद्द केले गेले असं त्यांनी सांगितलेलं आहे, ठीक आहे. संविधानातील उणीव दूर केली. काय तर अनेक पिढ्यांनी एकल संविधानाचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न कलम 370 मधील जम्मू काश्मीरला ज्या विशेष तरतुदी होत्या त्याच्यामुळे पूर्ण होत नव्हते, पण आता ते पूर्ण होईल, म्हणजे पूर्ण झाले, आम्ही केले असं त्यांनी सांगितलेलं आहे, ठीक आहे. पाकिस्तानात सत्ता संघर्ष, हे आपण आत्ताच बघितलं इंडियन एक्सप्रेसमध्ये की पाकिस्तानमध्ये इम्रान खान आणि नवाज शरीफ या दोघांनी, इम्रान खानची जी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ आहे, ठीक आहे, आणि पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज गट या दोघांनी पण विजयाचे दावे केलेले आहेत. 265 पैकी 255चे निकाल लागलेले, ठीक आहे. सो माहित नाही आता पुढचं सरकार कोण स्थापन करते ते. तर हे 2-4 दिवसापूर्वी, म्हणजे 2-4 महिन्यापेक्षा आय थिंक 9 तारखेचं बहुतेक, ठीक आहे, 8 का 9 तारखेचं मौलाना आझाद यांच्या विषयी आलेली माहिती संविधान भान या सदरामध्ये, ठीक आहे. तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की संविधान भान हे जे सदर आहे तर हे आपण वाचलं पाहिजे खरं तर, ठीक आहे. शिक्षण हक्क कायद्याचे मूळ शिक्षण हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे या त्यांच्या मांडणीमध्ये आढळतं, ठीक आहे. बऱ्याच वेळा काय होतं, मागच्या वेळेस धर्मनिरपेक्षतेवरील कंबाईनच्या मुख्य परीक्षेला धर्मनिरपेक्षतेवरील एक विधान दिलं होतं आणि हे वरीलपैकी खालीलपैकी कोणाचं विधान आहे असं रॅन्डम कुठले कुठले विधानं येतात. तर आपल्या वाचनात जेवढे येतात तेवढे तरी माहीत असले तरी आपल्याला मग थोडंसं फरक पडतो. तसं हे काय आहे, शिक्षण हक्क कायद्याचे मूळ शिक्षण हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे असं विधान तर आपल्याला अनेक जणांनी केलेलं दिसतं, पण संविधान सभेमध्ये असं विधान कुणी केलं असं विचारलं की मग काय आपल्याला तिथे गोंधळात पडल्यासारखं होतं. तर हे लक्षात ठेवा, मौलाना आझाद यांनी ते केलेलं आपल्याला आढळतं, ठीक आहे. सो ते लक्षात ठेवा. यावर्षी GS1 मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेला यावर्षी GS1 मध्ये प्रश्न विचारले होता. त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं होतं अल हिलाल नावाचे उर्दू वर्तमानपत्र 1912 मध्ये मौलाना आझाद यांनी सुरू केलं. तर आपल्याला इथं माहिती मिळते ते बघा की बरोबर आहे ते विधान, ठीक आहे, ती माहिती बरोबर आहे. 3 विधानं दिले होते. एक अल हिलाल विषय होतं, दुसरं आय थिंक जमीनदार नावाचं एक वर्तमानपत्र आहे जे जफर यांनी सुरू केलेलं आहे त्याच्याविषयी होतं, आणि तिसरं इन्कलाब नावाचं वर्तमानपत्र जे की मौलाना मोहम्मद अलीचं आहे, फक्त मौलाना मोहम्मद अली. पण आयोगाने प्रश्नामध्ये विधानामध्ये देताना इन्कलाब हे वर्तमानपत्र मोहम्मद अली जिना यांचं आहे असं दिलं होतं, जे की चुकीचं आहे, ठीक आहे. ते कोणाचं होतं, मौलाना मोहम्मद अली. सांगायचा मुद्दा हा की हे जे संविधान भान नावाचं सदर आहे, मी पहिल्या दिवसापासून सांगत आलो की खूप मस्त माहिती देतं आपल्याला, परीक्षाभिमुख माहिती थोडीशी जास्त पुढे जाऊन मिळते राज्यघटनेविषयी, तर ते वाचलं पाहिजे. त्याच्यात आलंय बघा, अल हिलाल नावाचे उर्दू वर्तमानपत्र कुणी केलं होतं, आझाद यांनी सुरू केलं होतं. त्यांचा जन्म सौदी अरेबियातील मक्का येथे झालेला आहे. त्यांनी खिलाफत सभेमध्ये पण काय सहभाग घेतल्याचं दिसतं आपल्याला. त्यांनी दांडी यात्रेमध्ये पण सहभाग घेतलेला आहे, ठीक आहे. भारताची फाळणी होऊ नये म्हणून पण त्यांनी प्रयत्न केला. काँग्रेस हा केवळ हिंदूचा पक्ष आहे, ठीक आहे, असे जे मुस्लिम लीग आरोप करायची तर ते त्यांनी काय खोडून काढलेलं आहे. कारण 1940 ते 46 हे 6 वर्ष ते स्वतःच काँग्रेसचे अध्यक्ष होते, त्यामुळे काँग्रेस असा आरोप करू शकत नव्हती. आता ते राज्यघटनेवर निवडून गेले होते, संविधान सभेत निवडून गेले होते. कुठून गेले होते, संयुक्त प्रांतातून, काँग्रेस पक्षाकडून गेलेले आहेत, संयुक्त प्रांतातून गेलेले आहेत, लक्षात ठेवा. अजून कुठल्या कुठल्या समितीचे सदस्य होते अशा प्रकारचा प्रश्न डॉक्टर आंबेडकरांविषयी विचारलेला आहे की डॉक्टर आंबेडकर खालीलपैकी कोणकोणत्या समितीचे सदस्य संविधान सभेच्या होते. तर हे बघा, मूलभूत हक्काबाबत सल्लागार समिती, अल्पसंख्याक समिती, आदिवासी करता स्थापन झालेली समिती, अशा एकूण 5 समित्यांचे सदस्य कोण आपल्याला दिसत आहेत, मौलाना आझाद दिसत आहेत, ठीक आहे. सो अजून काय, आता शिक्षण हा जो विषय होता तो ब्रिटिश काळापासून काय प्रांताचा, राज्याचा विषय होता. पण मौलाना आझाद यांना हे मान्य नव्हतं की शिक्षण काय प्रांताचा विषय. त्यांचं म्हणणं होतं की तो संघाचा, युनियनचा विषय, केंद्राचा विषय असला पाहिजे, ठीक आहे. त्यांना नेहरूंनी पण पाठिंबा दिलेला आहे, पण बाकीच्यांनी विरोध केला की शिक्षण हा राज्याचा विषय, राज्याच्या भाषेमध्ये, म्हणजे तिथले व्हॅल्यूज आणि कल्चर त्याच्यामध्ये येतील, म्हणून तो राज्याचा विषय असला पाहिजे असं त्यांनी सांगितलं, ठीक आहे.
16 जानेवारी 1948च्या एका बैठकीत शिक्षण हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे, त्याशिवाय व्यक्ती नागरिक म्हणून योग्य कर्तव्य बजावू शकत नाही, असं त्यांनी विधान केल्याचं आपल्याला दिसतं. असे जे रॅन्डम विधानं येतात, आयोग कधी कधी आपल्याला काय कुठंतरी त्यांनी वाचलेलं असतं ते कधीतरी विचारतात. तर हे फक्त तुमच्या RTE मध्ये कायद्याच्या नोट्सच्या तिथं टाकू शकता किंवा संविधान सभेतल्या ज्या नोट्स असतील तिथे टाकू शकता. ठीक आहे, जे की आपल्याला म्हणजे आलाच तर तो मग काय इतरांना न येणारा क्वेश्चन असेल मोस्ट ऑफ द जनतेला, आणि फक्त तो तुमचाच बरोबर येईल. ठीक आहे. त्यांनी वय वर्ष 14 पर्यंत शिक्षण सक्तीचं आणि मोफत असावं असं पण सुचवलं होतं. ठीक आहे. हा कायदा पुढे 2009ला आपण काय कायदा केलेला आहे, जो की 1 एप्रिल 2010 पासून अस्तित्वात पण आलेला आहे. ठीक आहे. स्वतंत्र भारताचे ते पहिले शिक्षण मंत्री होते, माहिती आहे आपल्याला. शैक्षणिक धोरण ठरवण्यात आझादांचा मोठा वाटा होता, असणारच शिक्षण मंत्री म्हणल्यावर. त्याच्यानंतर जामिया मिलिया इस्लामिया याची स्थापना 1920ला झालेली आहे. ठीक आहे. झाकीर हुसेन आणि मौलाना आझाद यांनी मिळून केलेली. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोग 1953ला स्थापना झाली आहे, 56चा ऍक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IITs यांच्या स्थापनेमध्ये आझादांचा महत्वाचा रोल आहे असं म्हटलेलं आहे. तर आझाद हे त्यांचं टोपण नाव होतं, लक्षात ठेवा. त्यांनी स्वातंत्र्यावरील प्रेम दाखवण्यासाठी आझाद हे टोपण नाव त्यांनी घेतलेलं आहे. ठीक आहे. त्यांना भारतरत्न मिळाला कधी, 1992 मरणोत्तर भारतरत्न मिळालेला आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, 1992ला मरणोत्तर भारतरत्न मिळाला आहे. आझादांचा मृत्यू कधी झालेला आहे तर 1958 मध्ये मृत्यू झालेला आहे. हा 1958 मध्येच मृत्यू झालेला आहे. आणि त्यांचं आत्मचरित्र पण आहे किंवा पुस्तक आहे एक, इंडिया विन्स फ्रीडम या नावाचं पुस्तक आहे. आझादांचं इंडिया विन्स फ्रीडम या नावाचं पुस्तक आहे. 1940 ते 46 या काळामध्ये 40 मधील आय थिंक काँग्रेसचं रामगढ अधिवेशन ते 46 इथपर्यंत ते काँग्रेसचे सलग 6 वर्ष काय अध्यक्ष राहिलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा येतोय बघा एक, ते म्हणजे अंगणवाडी सेविकांना लवकरच रायटिंग पॅड. ही पण 2-3 वर्ष जुनी न्यूज आहे. ठीक आहे. फक्त ते राज्य सेवा मुख्य परीक्षा GS3 मध्ये आपल्याला महत्वाची आहे म्हणून सांगितली. तर लेख लाडकी योजना जी आहे महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली या वर्षीपासून 1 एप्रिल 2023 पासून लेख लाडकी योजना जी सुरू केलेली आहे, त्याच्या प्रचारासाठी अंगणवाडी सेविकांना काय देणार आहेत, रायटिंग पॅड देणार आहेत. ठीक आहे. रायटिंग पॅड. लेख लाडकी योजनेतील माहिती डिजिटल स्वरूपात प्रसिद्ध केली जाणार आहे. एका कंपनीने हे रायटिंग पॅड काय पुरवणार आहे. ठीक आहे. मुलांचे शिक्षण हेच प्रगतीचे लक्षण असा संदेश त्याच्यावर असणार आहे. राज्य सरकारने लेख लाडकी योजना बघा 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींच्या पालकांना 5,000 रुपये. आता ह्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, 6 टप्पे येतात. 6 टप्प्यामध्ये पैसे दिले जाणार आहेत. जन्म झाल्या झाल्या किती 5,000 रुपये दिले जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर टोटल 6 टप्प्यामध्ये मिळून 1,01,000 रुपये सरकारतर्फे दिले जाणार आहेत. टोटल किती दिले जाणार आहेत, 1,01,000 रुपये. लक्षात ठेवा, फक्त 1,00,000 रुपये वाटलं आपल्याला तर बरोबर वाटू शकतं. जर आयोगाने विधानात दिलं तर फक्त 1,00,000 नाही 1,01,000 रुपये अशा प्रकारे ते रक्कम संपूर्ण असणार आहे. ठीक आहे. महिला आणि बाल विकास विभागातर्फे अंगणवाडी सेविकांना रायटिंग पॅड देण्याचा प्रस्ताव आहे. रायटिंग पॅडची किंमत 30 रुपये वगैरे ते काही महत्वाचं नाहीये. याच्यामध्ये काय केलं जाणार आहे तर 1,08,000पेक्षा जास्त अंगणवाड्या महाराष्ट्रातील 1,08,000पेक्षा जास्त अंगणवाडी सेविकांना सहाय्यकांच्या माध्यमातून प्रत्येक गावात लेख लाडकी योजनेची माहिती नव्याने जन्मणाऱ्या मुलींना अथवा या योजनेचा लाभ न घेतलेल्या 18 वर्षाखालील मुलींच्या पालकांना दिली जाणार आहे. लक्षात ठेवा, 18 वर्षाखालील मुली याचा लाभ घेऊ शकतात. याचा अर्थ काय, 18 वर्षाखालील मुली याचा लाभ घेऊ शकतात. जन्म ते वय वर्ष 18. ठीक आहे. किती टप्प्यामध्ये दिले जाणार आहेत, 6 टप्प्यामध्ये दिले जाणार आहेत. किती रुपये दिले जाणार आहेत, 1,01,000 रुपये दिले जाणार आहेत. ठीक आहे. आता परीक्षेतील गैरप्रकार रोखणारे विधेयक लोकसभेत मंजूर. ठीक आहे. तर हे महत्वाची बातमी आहेत आपल्यासाठी. खास करून आपण बघतो सारख्या न्यूज ऐकतो, तलाठी परीक्षेत घोटाळा झाला, या परीक्षेत घोटाळा झाला, राजस्थानच्या स्पर्धा परीक्षेत घोटाळा झाला. ठीक आहे. तसे वारंवार वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये घोटाळा आपल्याला बातम्या ऐकायला मिळतात. तर त्याच्यावर एक पूर्ण राष्ट्रीय कायदाच असला पाहिजे हे लक्षात ठेवून काय संसदेने एक कायदा केलेला आहे. स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार आणि अनियमितता आळा घालण्यासाठी हा कायदा केलेला आहे. ठीक आहे. अयोग्य माध्यमांना प्रतिबंध.
आता ह्याच्यामध्ये काय जास्तीत जास्त 10 वर्षाचा तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयापर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. हा आपला झाला प्रश्न येतो. ठीक आहे, परीक्षेतील गैरव्यवहार कायदा याच्या अंतर्गत काय जास्तीत जास्त 10 वर्षाची शिक्षा आहे. जास्तीत जास्त 10 वर्षाची शिक्षा आणि जास्तीत जास्त 1 कोटी रुपयापर्यंतचा दंड एवढी शिक्षेची तरतूद त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, कुणी विधेयक मांडलं? जितेंद्र सिंह, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयक मांडलेलं आहे. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा, कारण कधी कधी जेव्हा 4 विधानांमध्ये प्रश्न विचारायचा असतो आयोगाला, त्यांना ह्याच बातमीवर 4 विधानं द्यायचे, त्यावेळेस ते सुरुवातच अशी करतात की या विधेयक लोकसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांनी मांडले. ठीक आहे, तर आपल्याला कुणी मंत्री जर दिलं, गृहमंत्री वगैरे असे फेमस नाव दिले तर हो वाटू शकतं, बरोबर वाटू शकतं. ठीक आहे, पण ते लक्षात ठेवा जितेंद्र सिंह यांनी ते विधेयक मांडलेलं आहे. ठीक आहे, झालं, हे एक महत्वाची बातमी होती. आता हे लक्षात ठेवा की हिमालयामध्ये यावर्षी काय झालंय, बर्फ कमी पडलाय. त्याची कारण काय किंवा उशिरा बर्फ, एक तर कमी पडलाय, उशिरा सुरू झाली बर्फवृष्टी, त्यामुळे कालावधी कमी झाला आणि एकूण बर्फ काय कमी पडलाय. त्याची कारण काय त्याच्याविषयी डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, हिमालयात यंदा बर्फवृष्टी कमी का झाली? ठीक आहे, तर त्याचं कारण काय, डिसेंबरमध्ये आपल्याकडे ज्या लाटा येतात थंडीच्या, ठीक आहे, उत्तरेकडून लाटा येतात आणि हा भारत आहे, सारखं झालं तर ठीक आहे, इकडून ज्या उत्तरेकडून येणाऱ्या लाटा आहेत त्या यावर्षी काय आलेल्या नाहीत आणि इकडून एक वेस्टर्न डिस्टर्बन्स येतो, त्याला काय म्हणतात, पश्चिमी विक्षोभ. पश्चिमी विक्षोभ, ठीक आहे, हे येतो. ठीक आहे, या दोन्हीचे पण यावर्षी ऑप्शन झालेला आहे. खास करून ही जी बर्फवृष्टी ना त्याच्यासाठी कारणीभूत उत्तरेच्या थंडीच्या लाटा असतात. ठीक आहे, ज्या की आपल्याला हिमालय क्रॉस करून भारतात म्हणजे जम्मू काश्मीर आणि तिकडे खाली उतरतात. त्या ज्या थंडीच्या लाटा आहेत त्या थंडीच्या लाटा यावर्षी आल्याच नाहीत आणि हिवाळा संपत असला तरी 15 फेब्रुवारी पर्यंत काही प्रमाणात बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये बर्फवृष्टी च्या दृष्टीनं आपल्याला प्रश्न बघायचे काय काय प्रश्न आहेत, तर याच्यावर हे लक्षात ठेवा की कधी कधी पर्यटन स्थळं देऊन पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग आपल्याला जर माहिती असेल थोडीफार की गुलमर्ग कुठे आहे, जम्मू काश्मीरमध्ये, ठीक आहे, आपल्याला ते असं पण वाटू शकतं उत्तराखंडमध्ये किंवा हिमाचल प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे, तर हे जर स्पेसिफिक माहिती असेल, गुलमर्ग पर्यटन स्थळ आहे, सोनमर्ग पर्यटन स्थळ आहे, काश्मीर आणि लेह लडाख, तर ह्याच्याविषयी प्रश्नच नाही. पण इथं लक्षात काय ठेवायचं आपल्याला, गुलमर्ग, सोनमर्ग, ठीक आहे, हे काय काश्मीरमधील पर्यटन स्थळ आहेत. ठीक आहे, आता लाहोल स्पिती खोरे हे असं, हे जर प्रश्न विचारला लाहोल स्पिती कुठे आहे, लाहोल स्पितीचं खोरं कुठे आहे, तर असं नाही की मी म्हणेल उत्तर येणार नाही, पण 2 राज्यांमध्ये कन्फ्युजन 100% होऊ शकते, एक उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश. ठीक आहे, त्यामुळे मग बातमी वाचतानाच पाठ करायचं, लाहोल स्पिती खोरं कुठे, हिमाचल प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे, दरवर्षी इथं काय जानेवारीच्या शेवटीपर्यंत 4 ते 5 फूट बर्फ पडतो, 4 ते 5 फूट बर्फ पडतो, पण यावर्षी पडला नाही, त्यामुळे ही चिंतेची बाब आहे. आता चिंतेची बाब काय आहे, आपल्याला वाटेल की काय आहे त्याला, बर्फ नाही पडला तर नाही पडला, पण आपण जेव्हा अभ्यास करतो जॉग्राफीचा त्यावेळेस आपण असं म्हणतो की ज्या हिमालयन नद्या आहेत, गंगा, यमुना, सरस्वती, ब्रह्मपुत्रा आणि त्यांच्या उपनद्या, यांना आपण एक शब्द वापरतो बघा, 12माही नद्या आहेत. तर त्या 12माही नद्या म्हणजे कसल्या नद्या आहेत, 12 महिने पाऊस पडतो का तिकडे, नाही. तर हिमालयाच्या वरती जो बर्फ आहे तो बर्फ वितळतो उन्हाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये पण त्यांना पाणी येतच, पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये तर पावसाळ्याचं पाणी असतंच समजा, पण उन्हाळ्यात काय येतं तर बर्फ वितळून येतं. पण जर बर्फच तिथं बर्फवृष्टीच झाली नाही तर मग कसला बर्फ आणि कसलं त्याचं वितळणं, तर त्या नद्या 12माही असणार नाहीत, त्यामुळे काय होतं मग पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. तर हीच भीती यावर्षी तिथल्या स्थानिक नागरिकांना आहे. ठीक आहे, लाहोल स्पिती मधल्या यावर्षी पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते, कारण बर्फवृष्टी झाली नाही, त्यामुळे बर्फ वितळून नद्यांना पाणी येणार नाही. ठीक आहे, आता तीच स्थिती काश्मीर खोऱ्यामधली पण आपल्याला दिसते. गुलमर्ग, सोनमर्ग या ठिकाणी काय पर्यटक खूप जास्त जात असतात बर्फवृष्टीच्या काळात, पण यावर्षी बर्फवृष्टीच झाली नाही, त्यामुळे तिथल्या रोजगारावर पण परिणाम झाला. हे बघा, हे असे मल्टीफॅसेटेड परिणाम, म्हणजे एकच गोष्ट आहे काय की बर्फवृष्टी झाली नाही, पण त्याचे अनेक परिणाम कसे झाले हे आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये मांडता आले पाहिजे. त्याचा रोजगारावर परिणाम झाला, पर्यटन क्षेत्रावर परिणाम झाल्यामुळे त्याचा पाण्यावर परिणाम झाला, पाणी नद्यांमध्ये पाणी आलं नाही, त्यामुळे काय झालं, शेतीवर परिणाम झाला. ठीक आहे, पुन्हा त्याचा रोजगार वगैरे हे सगळे असे आपल्याला उकल करत
गेलं पाहिजे त्याची, ठीक आहे. सो त्यामुळे इथं लक्षात ठेवा, काश्मीर खोऱ्यामध्ये गुलमर्ग, सोनमर्ग असे जे ठिकाण आहेत त्या ठिकाणी पर्यटकांची जी गर्दी होते दरवर्षी ती यावर्षी झाली नाही, ठीक आहे. ते पण त्यांनी सांगितलंय. अजून काय, बर्फवृष्टी कमी का झाली याचं उत्तर यांनी दिलेलं आहे की उत्तर अटलांटिक निर्देशांक नॉर्थ अटलांटिक इंडेक्स डिसेंबर पर्यंत सक्रिय नव्हता. जानेवारीपासून उत्तर अटलांटिक निर्देशांक सक्रिय होण्यास सुरुवात झाली, ठीक आहे. त्याच्या अखेरीस आता आपण इथं जे डिस्कस केलं वेस्टर्न डिस्टर्बन्स, इकडून जे भारतामध्ये वारे येतात हिवाळ्यामध्ये त्या वाऱ्यांना काय म्हटलं जातं, वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हटलं जातं. पण ते वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार कशामुळे होतं, तर नॉर्थ अटलांटिक निर्देशांक. वेस्टर्न डिस्टर्बन्स कुठून येतो माहितीये का, हा भारत आहे, इथे आपल्याला काय आफ्रिका आहे समजा असं, ठीक आहे. आणि इथं युरोप आहे आणि इथं आपला काय नॉर्थ अटलांटिक महासागर आहे. तर नॉर्थ अटलांटिक महासागरावरती वारे तयार होऊन त्यांचा काय प्रवास असा होतो. त्या कुठल्या दिशेने आलेत, ते पश्चिमी दिशेने आलेत. त्यामुळे त्यांना काय पश्चिमी विक्षोभ, वेस्टर्न डिस्टर्बन्स, इथं काहीतरी डिस्टर्बन्स तयार झालाय आणि ते असे इकडे वाहत आलेत. त्यामुळे त्यांना पश्चिमी विक्षोभ किंवा वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हटलं जातं. आणि ते इथे भारताकडे येतात हिवाळ्याच्या दरम्यान, डिसेंबरच्या दरम्यान. यावर्षी त्यांची इथला जो नॉर्थ अटलांटिक इंडेक्स आहे तोच उशिरा तयार झाला, ठीक आहे. डिसेंबर ऐवजी जानेवारीत तयार झाला आणि ते वारे यायला फेब्रुवारी उजाडलं थोडक्यात, ठीक आहे. त्यामुळे यावर्षी बर्फवृष्टी भारतामध्ये जम्मू काश्मीर आणि हिमालयामध्ये काय उशिरा झाल्याची दिसते, ठीक आहे. अजून काय, दोन कारण सांगितलेत बघा. एक तर वेस्टर्न डिस्टर्बन्स मुळे पण होते आणि दुसरं काय रशियापासून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे. आताच आपण डिस्कस केलं की वरतून जे थंड वारे येतात रशियाकडून, ठीक आहे. इथे बघितलं बघा, रशियाकडून चीनला क्रॉस करून भारतामध्ये हिमालयात जे थंड वारे येतात त्याच्यामुळे एक बर्फवृष्टी होते. आणि दुसरं काय वेस्टर्न डिस्टर्बन्स, ठीक आहे, पश्चिमी विक्षोभ, त्याच्यामुळे एक बर्फवृष्टी होते. यावर्षी ते दोन्ही पण घडलं नाही आणि मग भारतामध्ये बर्फवृष्टी हिमालयात जास्त झालेली नाही, ठीक आहे. आता याचा परिणाम काय, त्यांनी परिणाम आताच आपण परिणाम विचारलं. याचा परिणाम फक्त भारतापुरताच नाही, तर भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, चीन ही जी राष्ट्र आहेत ना, हिमालयीन राष्ट्र, ठीक आहे, यांच्या 150 कोटी लोकसंख्येवर याचा परिणाम होतो. कारण लहान मोठ्या हिमनद्या ज्या आहेत त्या वितळतात आणि नद्यांना पाणी देतात, ठीक आहे. त्यामुळे काय नद्यांमध्ये पाणी, मग रोजच्या जीवनासाठी आवश्यक पाणी आणि शेतीसाठी पाणी, दोन्ही पाण्याची उपलब्धता होण्यासाठी बर्फवृष्टी महत्वाची ठरते, ठीक आहे. शेतीला, पिण्याला, उद्योगांना या काळामध्ये पाणी अपुरं पडण्याची शक्यता निर्माण झाली. त्याचबरोबर काय संपूर्ण जीवसृष्टी, पर्यावरणाचं पण तिथले जे बायोडायव्हर्सिटी आहे त्याच्यावर पण इम्पॅक्ट पडणार आहे. त्याचबरोबर पुढं काय आहे, उद्योग, पर्यटन उद्योग पण अडचणीत येणार आहे. सो बर्फवृष्टीचे असे 4-5 आपल्याला परिणाम सांगता येतील. एक तर ते पूर्ण इंडियन सबकॉन्टिनेंट जे आहे, चीनवर परिणाम आहे, पाकिस्तानवर आहे, बांगलादेशवर आहे, भारतावर आहे, नंतर नेपाळ, भूटान यांच्यावर पण आहे, ठीक आहे. हिमनद्या वितळणार, त्यामुळे नद्यात पाणी कमी, शेतीला पाणी कमी, उद्योगांना पाणी कमी, पर्यटनाला पाणी, उद्योग तेजीमध्ये येणार नाही. असे 5-6 त्याचे कारण परिणाम आपल्याला दिसतात, ठीक आहे. तर आजचं आपलं न्यूज अनालिसिस अशा प्रकारे संपलेलं आहे, ठीक आहे. तर उद्यापासून आपण थोडेसे MCQ घेण्याचा पण प्रयत्न करूयात की रोजच्या ज्या काही हे होत आहेत न्यूज होतात त्याच्यावर एक 5-10 MCQ पण आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद.